ठरलं तर मग मालिकेच्या 29 जुलैच्या भागामध्ये पूर्णाची आता खूप रडत असते, कारण तिला प्रतिमेबद्दल खूप वाईट वाटत असतं. प्रतिमा कोणालाच तिथे ओळखत नसते. तेव्हा पूर्णाची आता प्रतिमाला सांगतात की काय झालं प्रतिमा, तू माझ्याशी बोलत का नाही आहेस? तुझी हाक ऐकण्यासाठी मी खूप आतुर झाले आहे. त्यावेळी आता सायली प्रतिमेबद्दलचं सत्य सांगणार इतक्यातच आता पूर्णाची सायलीला म्हणते की सायली, अगं तू तरी सांग ना तिला, मला पूर्णाई अशी हाक मारायला. मला एकदा शेवटचं तिला मिठीत घ्यायचं आहे. तिच्या तोंडून मी पूर्णाई अशी हाक ऐकली ना, मी इथल्या इथे डोळे मिटायला तयार आहे. पूर्णाईच्या त्या शब्दांनी आता सगळ्यांच्या काळजावरती घाव घातलेला असतो. तेव्हा आता सर्वच जण पूर्णाई असं का म्हणताय असं विचारतात. तेव्हा आता अर्जुन पूर्णाजीला समजावतो. तो सांगतो की पूर्णाजी, अगं प्रतिमा त्या आपल्याला इतक्या वर्षानंतर भेटल्या आहेत, म्हणून ते शॉकमध्ये असतील कदाचित. तेव्हा आता प्रताप सगळ्यांना सांगतो की तो म्हणतो की मला काय वाटतं माहिती आहे का, की आपण सगळ्यांनी प्रतिमाला प्रश्न विचारून हैराण करून सोडला आहे आणि त्यामुळे ती गांगरून गेली आहे. आपण तिला हवा तितका वेळ देऊयात. ए प्रतिमा, तुला हवा तितका वेळ घे, परंतु तू पूर्णाईला बोला. सगळेच जण आता प्रतिमेच्या तोंडून पूर्णाई अशी हाक ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. तेव्हा आता सायली सगळ्यात मोठा बॉम्ब फोडते. सायली सांगते की नाही बाबा, या आता बोलू नाही शकणार. त्यावरती अस्मिता विचारते की का? तेव्हा आता सायली सांगते की काय आहे ना, त्यांची वाचा गेली आहे. तेव्हा आता तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. सगळेच जण शॉकमध्ये असतात. तर सायली पुढे सांगते की खरं तर त्यांना बोलता येत नाही ही गोष्ट मलाही माहिती नव्हती. जेव्हा मी त्यांना भेटले आणि त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा मला हे सगळं समजलं. त्यांची वाचा गेली आहे. तिथे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपूनही आता आपल्याला प्रतिमा कधीच बोलू शकणार नाही याचा धक्का त्यांना सहन होत नाही. तेव्हा आता सायली दुसरा बॉम्ब फोडते. ती सांगते की आणि प्रतिमात्याबद्दलचं दुसरं एक सत्य मला समजलं आहे, ते म्हणजे त्यावेळी आता सायली बोलताना अडखळत असते, कारण सगळ्यांना ही शॉकिंग न्यूज कशी सांगावी हेच सायलीला समजत नसतं. त्यावर ते आता अस्मिता परत चिडते आणि सायलीला म्हणते की अगं बोल ना आता पटकन काय आहे ते. तेव्हा आता सायली सांगते की कारण आपल्या प्रतिमात्या त्यांचा सगळा भूतकाळ विसरून गेले आहेत. त्या कोणालाच ओळखत नाही तिथे आणि त्यामुळे त्या अशा घाबरून गेले आहेत. तर सुभेदारांसाठी एकावर एक 2 धक्के त्यांना आता पचवावे लागणार असतात. प्रतिमाबद्दल आता पूर्णाईला जे सगळं काही सत्य समजलेलं असतं, त्यामुळे पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता पूर्णाजी देवीआईकडे हात जोडून प्रार्थना करते की अगं का आमची इतकी परीक्षा घेते आहेस तू? इतक्या वर्षांच्या तपश्चर्येला मला वाटलं की फळ आलं, परंतु माझ्या लेकीची तपश्चर्या अजूनही चालूच आहे. तेव्हा आता पूर्णाजी प्रतिमासाठी खूप ढसाढसा रडत असते. तेव्हा सायली पूर्णाजीला समजावण्यासाठी पुढे येते. तर सायली आपल्यापासून दूर केल्यानंतर प्रतिमा थोडी अजून घाबरते. तेव्हा आता सायली पूर्णाजीच्या जवळ बसते आणि त्यांना सांगते की पूर्णाजी, उलट आपण देवी आईचे आभारच मानायला हवे आहेत. सगळ्यांनी आशा सोडली होती ना की प्रतिमात्या परत कधीच येणार नाहीत, परंतु बघा प्रतिमात्या परत आल्या आहेत. सगळ्यांचं प्रेम जिंकलं आहे. पूर्णाई एका आईचं प्रेम जिंकलं आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक श्वासागणिक तुमच्या लेकीचं नाव घेताना बघा 21 वर्षानंतर तुमची लेक परत आली आहे. तेव्हा आता सायलीचा हात हातामध्ये घेत पूर्णाजी म्हणतात की सायली, अगं बाळा, हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. तुझे उपकार मी आयुष्यभर कधीच नाही विसरणार. तेव्हा आता सायली म्हणते की असं नका म्हणू पूर्णाजी, आपल्या माणसाचे कोणी उपकार करत असतं का? त्यावर ते आता प्रताप सांगतो की सगळ्यांनी आता रिलॅक्स व्हा, अजिबात कोणी काळजी करू नका. मला काय वाटतं माहिती का, की आपल्या प्रतिमाला हळूहळू सगळं आठवेल. ते आपल्या सगळ्यांसोबत राहील ना, तेव्हा सगळं लक्षात येईल तिच्या. तेव्हा आता प्रताप सांगतो की प्रतिमा आपल्या घरी परत आली आहे. हळूहळू तिला नक्की सगळं काही आठवेल. तिथे आता अस्मिता प्रतिमाला म्हणते की प्रतिमात्या, तुला घरात परत येऊन काहीच आठवत नाहीये ना? मग तुझी सगळीकडे बघ ना तू. अगं सगळीकडे तुझेच फोटो लावले गेले आहेत. ते बघ, हा तर सगळ्यात मोठा फोटो आहे तुझ्या घरामधला. जेव्हा आता प्रतिमा स्वतःचा फोटो पाहते, तेव्हा प्रतिमाला मोठा धक्काच बसतो आणि धक्क्याने ती मागे सरकते. तर चैतन्य आता तिथे सांगतो की मला असं वाटतं की आपण प्रतिमात्याला यावेळी तरी काही प्रश्न नको विचारायला. त्या आधीच खूप घाबरल्या आहेत. सायली पटकन आता प्रतिमाला सावरण्यासाठी जाते. इतक्यातच अर्जुनने आता तिसरा धमाका केलेला असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाहीये, सिनियरला जी डेड बॉडी सापडली होती ती कोणाची होती? आता सगळ्यांनाच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तिथे. मग जरा आपली प्रतिमात्या जिवंत आहे तर ती डेड बॉडी कोणाची होती? त्यावर ते आता अर्जुनच्या प्रश्नावरती सायली म्हणते की या सगळ्याची उत्तर आपल्याला रविराज सरच देऊ शकतात.
जर प्रतिमा त्या परत आल्या आहेत ही गोष्ट रविराजांना सरांना जर समजली तर ते खूप खुश होतील. तेव्हा आता सायलीचं म्हणणं सगळ्यांनाच पटलेलं असतं. तर तिथे अश्विन लगेचच म्हणतो की दादा, मग आपण रविराज काकांना फोन करून बोलावून घेऊयात आणि प्रतिमा त्या आल्याची गुड न्यूज देऊयात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो, परंतु सायली एक काम कर, तू आधी प्रतिमा त्याला आराम करू देत, मी तोपर्यंत सिनियरला बोलावतो. असं म्हणून अर्जुन आता रविराजांना फोन करण्यासाठी तेथून जातो. सगळ्यांच्याच नजरा आता प्रतिमावरती रोखून धरलेल्या असतात. इकडे आता किल्लेदारांच्या घरामध्ये प्रिया ही नागराजला घाबरवत असते, कारण ते दोघेही आता रविराजांच्या पाठीमागे त्यांच्या रूममध्ये उभे असतात. तेव्हा आता प्रिया सांगते की ते दागिने काही करून आता रविराज किल्लेदाराच्या कपाटामध्ये तुम्हालाच ठेवावे लागतील, कारण त्यावरती तुमचे फिंगरप्रिंट आहेत आणि जर फिंगरप्रिंट जर तुमचे आहेत हे लक्षात आलं ना तर तुम्ही मेलात म्हणून समजा. त्यावरती नागराज म्हणतो की ती काही मला कळत नाही आहे का, तू नको सांगूस, घाबरवू नकोस मला, गप्प बस. असं म्हणून आता नागराज प्रियाला शांत बसण्यासाठी सांगतो. इतक्यातच आता रविराजांना अर्जुनचा फोन आलेला असतो. तेव्हा आता प्रिया आणि नागराज खूप घाबरतात. तर प्रिया म्हणते की अर्जुनला आता काही केसमध्ये सापडलं तर नसेल ना, किंवा उद्याची डेट वगैरे तर त्याने मागितली नसेल ना, नक्की काय चाललं आहे अर्जुनचं. त्यावेळी आता नागराज गप्प बसवण्यासाठी सांगतो. तर अर्जुन आता रविराजांना फोनवरती सांगतो की सिनियर, तू सगळ्या फॅमिलीला घेऊन इकडे घरी ये. तेव्हा आता रविराज विचारतात की काय झालं, पूर्णाची तब्येत ठीक आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, पूर्णाजीची तब्येत ठीक आहे, परंतु तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता निघून या. घरी आल्यानंतर मी सगळं काही सांगतो. तर त्यानंतर फोन ठेवल्यानंतर आता रविराज प्रिया आणि नागराजला सांगतो की तुम्ही लवकरात लवकर चेंज करून या, आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे, सुमनला बोलवा. तेव्हा आता प्रिया सुमनला हाक मारते आणि बोलावून घेते. तर त्यानंतर आता रविराज तिला सांगतात की आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे, तुम्ही कपडे चेंज करून या. इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सायलीने घडला सगळा प्रकार सांगितलेला असतो. तेव्हा आता पुन्हाजी म्हणते की सायली, हे सगळं घडावं आणि तुला प्रतिभा भेटावी ही नक्कीच देवी आईचीच इच्छा असणार आहे. तेव्हा आता अर्जुन सांगतो की हो पूर्णाजी, सायलीने मला तेव्हाच सांगितलं होतं प्रतिमा आता दिसले आहे म्हणून, परंतु मी तिच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. तर तिथे आता कल्पनाला पडलेला प्रश्न आता कल्पना अर्जुनला विचारते. कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन, तू तर अलिबागला गेला होता आणि सायली कुसुमताईंच्याकडे, मग सायलीला प्रतिमा अलिबागला कशी काय दिसली. तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. तर अर्जुन आता थापा मारणार इतक्यातच पूर्णाजी सांगते की अर्जुन, ते सगळं राहू देत, परंतु देवी आईने सायलीला दिलेले हे संकेत होते. पूर्णाजी पुढे सांगतात की देवी आईची इच्छा असेल ना तर माणूस हा 7 समुद्र पल्याड जाऊन पोहोचतो. मग आता नवरा ज्या शहरात आहे तिथे जायला कितीसा वेळ लागणार आहे. अर्जुन आता पूर्णाजीला सांगते की हो ना, सगळं काही असंच घडलं. इतक्यात आता रविराज आलेले असतात. रविराज आता पुन्हाईना विचारतात की पुन्हाई, काय झालं, तुमची तब्येत तर ठीक आहे ना. तेव्हा आता प्रिया इशारे करून अस्मिताला नक्की काय चाललं हे विचारत असते. इतक्यात आता नागराज म्हणते की हो ना, अर्जुन एवढ्या तातडीने फोन करून आम्हाला बोलावून घेतलं, काय झालंय कळेच नाही आम्हाला. त्यावर आता पुन्हाजी सांगते की रविराज, आपण इतक्या वर्ष ज्या चमत्काराची वाट पाहत होतो ना, तो चमत्कार घडला आहे. पुन्हाजीचं बोलणं तिथे कोणालाच कळलेलं नसतं. तेव्हा आता रविराज विचारतो की चमत्कार, चमत्कार कसला पुन्हाई. तेव्हा आता रविराजांना पूर्णाजी प्रतिमेकडे इशारा करून तिकडे जाण्यासाठी सांगते. रविराज आता हळूहळू इकडून येत असताना प्रतिमा त्यांना पाहते. ज्यावेळी आता रविराज आणि प्रतिमा या दोघांची नजरानजर होते तेव्हा आता रविराजांना मोठा धक्काच बसतो. रविराजांनी तीच आपली प्रतिमा आहे हे ओळखलेलं असतं आणि रविराजांना आता तो प्रसंग आठवतो, तो म्हणजे त्यांना मिळालेली ती बॉडी, त्यानंतर त्यावरती केलेले अंत्यसंस्कार, पुन्हाईने सायलीच्या मध्ये प्रतिमाला पाहिलं होतं, हे सगळं आता रविराजांना तिथे आठवतं. तेव्हा आता पुन्हाईने रविराजांना हट्टाने सांगितलेलं असतं की मला सायलीच्या मध्ये प्रतिमा दिसते आहे, म्हणजे आपली प्रतिमा अजूनही आपल्यामध्ये जिवंत आहे, तुम्ही तिच्या फोटोला असा हार घालू नका. ते सगळं काही प्रसंग आठवल्यानंतर प्रतिमा आता रविराजांना पाहून धक्क्यानेच उठते. तर रविराज आता मोठ्यानेच प्रतिमा असं म्हणतात. तोपर्यंत तिकडे आता नागराज आणि प्रिया यांचे धाबे दणाणलेले असतात, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सुभेदारांसाठी आणि रविराजांसाठी जरी हा आनंदाचा धक्का असला तरी प्रिया नागराजसाठी हा खूप मोठा शॉक असतो. ते दोघेही पूर्ण घाबरून गेलेले असतात, गांगरून गेलेले असतात. त्या दोघांची आता बोबडी वळालेली असते. तर प्रिया ताततोप करत कसं तरी नागराजला विचारते की ही बाई जिवंत आहे का, ही बाई इथे कशी काय, ही प्रतिमाच आहे ना नक्की. तेव्हा आता नागराज सांगतो की प्रिया, मेलो आपण, आता ठार मेलो आपण. आणि त्यानंतर त्यांनी जी आता बॉडी शवाघरातून मिळवलेली असते त्यानंतर ती बॉडी घेऊन एका ठिकाणी फेकलेली असते. ते सगळे प्रसंग आता त्यांच्या डोळ्यासमोर सारखं उभे राहतात.
त्यांनी प्रतिमाची खोटी बॉडी उभी करून आता प्रतिमा मेली आहे हे चित्र सगळ्यांना जरी त्यावेळी भासवलेलं असलं तरी सुद्धा हा मोठा चमत्कार सायलीने घडवून आणलेला असतो. आणि प्रतिमाला आता सर्व काही आठवत नाहीये, तिचा भूतकाळ सगळा पुसला गेला आहे आणि त्यानंतर तिची वाचही नाहीये हे मात्र त्या दोघांना माहिती नसल्यामुळे ते आधीचेच खूप घाबरून आणि भितरून गेलेले असतात. तर इकडे रविराजांना आता प्रतिमाला पाहून आनंदाचा धक्का बसलेला असतो. खरं तर आता रविराज प्रतिमाला पाहतच राहतात आणि त्यानंतर ते म्हणतात की प्रतिमा, मला दररोज जसा तुझा भास होतो तसाच हा एक भास नाही आहे ना? तू या वेशात इथे माझ्यासमोर उभी आहे, हे सत्य आहे की हा भास आहे? रविराजांना आता काहीच समजत नसतं. रविराज प्रतिमाला सांगतात की मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी सतत तू दिसत असतेस. तेव्हा आता रविराजांना पाहून प्रतिमा खूप घाबरलेली असते. तिथे जे काही घडत असतं एक तर प्रतिमा तिथे कोणालाही ओळखत नसते. त्यातून आता सगळेजण तिला प्रतिमा प्रतिमा या नावानेच हाका मारत असतात आणि त्यामुळे तिला काहीच आठवत नसतं, कारण तिने तिचं नाव सायलीला कविता सांगितलेलं असतं. तेव्हा आता रविराज आणि प्रतिमाचे आमनेसामने भेट झाल्यानंतर अख्खा सुभेदार परिवार खूप खुश असतो. इतक्यात आता प्रिया विचार करते की मला ना या रविराज किल्लेदारापेक्षा सगळ्यात जास्त नाटकं करायला हवीत, तरच या सगळ्यांना खरं वाटेल की माझी आईबद्दलची किती ओढ आहे ते. तेव्हा नाटके प्रिया आता पळतच येते आणि प्रतिमाला घट्ट मिठी मारते आणि तिला म्हणायला लागते की आई, अगं तू इतकी वर्ष कुठं होतीस? तू मला सोडून कुठे गेली होतीस? तुला माहिती आहे का, मी दररोज तुझी आठवण काढत होते आणि मला ना सतत वाटायचं की माझी आई जिवंत आहे, माझी आई मला सोडून कधीच नाही जाणार आहे. आई आणि मुलीची भेट झाल्यामुळे आता तिथे सुभेदार परिवार खूप खुश असतात. तर रविराज आता प्रतिमाला सांगतात की अगं प्रतिमा, आज आपल्यासाठी खरंच आनंदाचा दिवस आहे, कारण आपलं अख्खं कुटुंब आता एकत्र आलं आहे. परंतु प्रिया आता प्रतिमाला तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो. तर प्रतिमा त्यांना खूप घाबरलेली असते. आधीच्याच प्रश्नांनी आता प्रतिमा हैराण झालेली असते, गांगरून गेलेली असते आणि ती सतत सायलीकडे पाहते. अगं प्रतिमा, हाच तर दिवस बघण्यासाठी मी आतापर्यंत जगत होतो. कदाचित हाच दिवस दाखवण्यासाठी नियतीने मला जिवंत ठेवलं असेल. तिकडे आता नागराजची पळताभळी थोडी झालेली असते, कारण नागराजला आठवतो एक प्रसंग की प्रिया आणि नागराज जेव्हा मार्केटमधून जात होते त्यावेळी आता गाडीच्या काचेमध्ये नागराजने प्रतिमेला पाहिलेलं असतं. तर आता नागराज घाबरतो आणि विचार करतो की मी ज्यावेळी आता मार्केटमध्ये पाहिलं होतं त्या प्रतिमा वहिनीच होत्या, म्हणजे महिपत माझ्याशी खोटं बोलला, तर त्याने मला खोटं सांगितलं की त्याने प्रतिमा वहिनींना कायमचं मारून टाकलं आहे. नक्की हा काय प्रकार चालू आहे? नागराजला सुद्धा आता काहीच समजत नसतं. तर तोपर्यंत इकडे आता सुमनही प्रतिमाकडे येते आणि ती सांगते की वहिनी, तुम्हाला पाहून खरंच खूप आनंद झाला आहे मला. तुम्ही परत येणं ही तर रविराज भाऊजींच्या प्रेमाची ताकद आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते की हो, आणि माझ्यासुद्धा प्रेमाची ताकद आहे. आणि आई, मी तुला अजिबात कुठेही जाऊ देणार आहे, कारण लहानपणापासून जरी मला तुझा सहवास नाही भेटला तरीसुद्धा आता मला तू माझ्याजवळ हवी आहेस आई. आता मी तुला कुठेही कधीही जाऊ देणार नाही. असं म्हणून आता प्रिया परत प्रतिमाला घट्ट मिठी मारणार. त्याच वेळी आता प्रतिमा प्रियाला जोराची ढकलते आणि पळत जाऊन आता सायलीला मिठी मारते आणि सायलीपाशीच थांबते. तेव्हा आता प्रिया, नागराज, रविराज या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो की प्रतिमा अचानक अशी का वागते आहे, याचा कोणालाच तिथे अंदाज येत नसतो. तर हा भाग आता इथेच संपला. पुढील भागात आपण पाहणार आहोत. तर सायलीने आता प्रतिमाला आराम करण्यासाठी एका रूममध्ये आणलेलं असतं. तेव्हा आता सायली प्रतिमाला सांगते की माझ्यावरती विश्वास ठेवा प्रतिमा, या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त प्रेम मिळणार आहे आणि या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी तुमच्या मनाची तयारी नक्की करा हां. तर त्यानंतर इकडे आता सायली जेव्हा खालती आलेली असते तेव्हा प्रिया तिच्यावरतीच आरोप लावायला लागते. ती म्हणते की पुन्हाची या सायलीला सांग, तू हिला कळतच नाहीये. अगं माझ्यासाठी आणि बाबांसाठी आमची आई किती महत्त्वाची आहे ते हिला प्रसंगाचं गांभीर्यच राहिलेलं नाहीये. त्यावेळी आता पुन्हाची सांगते की हो, खरंच प्रसंगाचं गांभीर्यच राहिलेलं नाहीये, ते सायलीला नाही तर तुला. आता पुन्हाचीने प्रियाला चांगले तोंडावरती पाडलेलं असतं आणि तिला गप्प बसवलेलं असतं. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब